2024च्या विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीमध्ये जिल्हाधिकारी निर्णय निवडणूक अधिकाऱ्यांनी ज्या इलेक्शन ड्युट्या आदेश पारित केले, सर्व शाळांना आदेश भेटले आणि बऱ्याच शाळेतील निवडणूक ज्या ड्युट्या भेटल्या त्या पहिल्या आदेश भेटल्याच्या नंतर दुसरा आदेश भेटलाच नाही आणि ऑटोमॅटिक ड्युट्या ह्या रद्द झाल्या। पण रद्द करत असताना कोणते निकष लावून रद्द केले आणि तो अन्याय एखाद्या ड्युटी लागलेल्या शिक्षकावर कसा झाला याचं कारण अद्याप आम्हाला भेटले नाही। ड्युट्या रद्द करत असताना कोणते निकष लावले, खरोखरच एखाद्याची मेडिकल अडचण आहे किंवा खरोखरच एखाद्या कोणत्या आजारपणाचा अडचण आहे, हा कोणताच निकष एखाद्या शिक्षकाला बसलेला नाही। अनेक शिक्षकांच्या ड्युट्या ह्या विनाकारण रद्द, फक्त तोंडी आदेश किंवा नेत्यांचे फोन, अशा अनेक राजकीय आणि आर्थिक उलाढालातून ड्युट्या रद्द झाल्यात असा अनेक शंका आम्हा शिक्षकांमध्ये आहे। तर हा अन्याय आपण कशा प्रकारे दूर कराल याचं उत्तर आम्हाला अद्याप भेटलेलं नाही। तर आपल्या मार्फत मी तुम्हाला पत्रकार बांधवांना मी विनंती करतो की याचा काहीतरी कुठेतरी न्याय आम्हा शिक्षकांना भेटला पाहिजे, कारण सर्वजण समान वेतन करतात तर समान काम केलंच पाहिजे। दरवेळेसच आमच्यावर अन्याय होतो। मी माझी ड्युटी कॅन्सल करा म्हणत नाहीये, हा एक राष्ट्रीय काम आहे, सर्वांना ड्युट्या लागल्या पाहिजेत, सर्वांनी हे ड्युटीचं काम केलंच पाहिजे। पण रद्द का होतात? ठराविक माणसाचेच का रद्द होतात दरवेळेस? मला कुणावर टीका करायची नाही, मी कुणा पक्षाचा माणूस नाहीये, मी एक साधारण शिक्षक माणूस आहे। पण दरवेळेसच पाहतो मी, लोकसभा असू द्या, विधानसभा असू द्या, ग्रामपंचायत असू द्या, नगर परिषद असू द्या, अनेक वेळा म्हणतो मी काही ठराविक लोकांच्या ड्युट्या सतत आदेश पारित होतात आणि पुन्हा रद्द होतात, आदेश पारित होतात पुन्हा रद्द होतात। याचा कुठंतरी हिशोब लागला पाहिजे। मी नायब तहसीलदार साहेबांना आणि जिल्हाधिकारी साहेबांना माझी विनंती आहे, हे कुठंतरी थांबलं पाहिजे, कारण ठराविक ड्युट्या कॅन्सल होणं, रद्द होणं हे काही मला योग्य वाटत नाही। कुठे ना कुठे न्याय भेटला पाहिजे, एवढीच माझी कळकळीची विनंती आहे। पत्रकार बांधवांना माझं आव्हान आहे, तुम्ही लोकशाहीचा चौथा स्तंभ आहात, तुम्ही सुद्धा यामध्ये गांभीर्याने लक्ष दिलं पाहिजे, कारण या विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीमध्ये बऱ्याच शिक्षकांनी पैसे देऊन ड्युट्या कॅन्सल झाल्यात अशी एक मोठी अफवा समाजामध्ये पसरली आहे। याला कुठेतरी न्याय भेटला पाहिजे, हीच माझी मागणी आहे।